नमस्कार मित्रांनो, माझं नाव ज्ञानेश्वर दोरकर आणि मी एक पॉसिबिलिटी इन्व्हेंटर आहे आणि आज आपण चर्चा करणार आहोत जगातल्या सर्वात आरोग्यदायी पाण्याबद्दल, जे पाणी मी मागच्या 4.5 वर्षापासून पित आहे. डिसेंबर 2017ला मी माझ्या घरामध्ये एक पाण्याची मशीन बसवली, जे आरओ नव्हतं, जे प्युरिफायर नव्हतं, तर ती मशीन एक वॉटर आयोनायझर होती. त्या मशीनला इलेक्ट्रोलिसिस युनिट सुद्धा म्हणतात आणि आज 4.5 वर्ष झाले माझं पूर्ण कुटुंब आनंदित, उत्साहित आणि आरोग्यदायी जीवन जगत आहे. पहिली गोष्ट म्हणजे पाण्याबद्दल तुम्हाला एक नवीन दृष्टिकोन मिळेल आणि दुसरी तुम्हाला कळेल की पाण्याचा आणि आरोग्याचा किती जवळचा संबंध आहे. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला कळेल या 15 ते 20 मिनिटाच्या डेमॉन्स्ट्रेशन मध्ये की तुम्ही जर तुमच्या घरचं पाणी बदलवण्याचा निर्णय घेतला तर तुमचं पूर्ण कुटुंब शेवटपर्यंत हेल्दी आणि ऍक्टिव्ह जीवन जगू शकते. तर आज मी चर्चा एक डर्टी वॉटर आणि क्लीन वॉटरची करत नसून एका हेल्दी वॉटर बद्दल, एका आरोग्यदायी पाण्याबद्दल बोलत आहे. मित्रांनो, जे पाणी वाहत असते ना, त्या पाण्याला जिवंत पाणी म्हणतात, हेल्दी वॉटर म्हणतात. आणि जेही कोणतं थांबलेलं पाणी आपण पित असू ते आपल्या आरोग्यासाठी किती चांगलं आहे की नाही हे आपण आज या ठिकाणी समजून घेणार आहोत. आज आपण वाहता पाण्याचा आणि थांबलेल्या पाण्याबद्दल चर्चा करणार आहोत आणि त्या पाण्याचं नाव आहे केंगेन वॉटर. ही एक जापनीज टेक्नॉलॉजी आहे. केंगन शब्दाचा अर्थ आहे जुन्याकडे. जुन्याकडेचा अर्थ आहे वाहतं पाणी जे आम्हाला मिळायचं. हे संशोधन झालं मित्रांनो जपानमध्ये 1974 मध्ये आणि 20 वर्ष कंपनीनी, ज्या कंपनीचं नाव आहे एनर्जी आणि मॅजिक मिळून हा शब्द बनलेला आहे. आणि 94 पर्यंत यांनी फक्त हॉस्पिटलला सप्लाय करायचा यांच्याकडे अनुभव आहे. आणि 94ला त्यांनी पहिल्यांदा घरामध्ये बसवण्याचं मशीन बनवलं आणि आज 170 देश हे पाणी पित आहेत. भारतामध्ये सुद्धा 2016 फेब्रुवारी पासून ही टेक्नॉलॉजी आम्हाला उपलब्ध झाली आणि डिसेंबर 17ला मी माझ्या घरामध्ये ही टेक्नॉलॉजी आणली. मी ज्या मशीन बद्दल चर्चा करत आहोत मित्रांनो, ही मशीन आहे एक मेडिकल डिव्हाइस जपानमध्ये. याचा आयएसओ आहे 13485, जो एक मेडिकल स्टँडर्ड आयएसओ आहे. जपानच्या हेल्थ मिनिस्ट्रीने याला अप्रूव्ह केलेला आहे. जपानच्या 6,500 डॉक्टरांच्या समूहाने जॅपनीज असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन फॉर अडल्ट डिसीज यांनी क्लिनिकल ऍप्लिकेशन करून एक प्रिव्हेंशन साठी ह्या पाण्याला रिकमेंड केलेलं आहे. वॉटर क्वालिटी असोसिएशन USA ने आपल्या मशीनला खूप सारे अभ्यास, रिसर्च करून या पाण्यावर गोल्ड सील सर्टिफिकेट दिलेलं आहे. ओसाका, जपान एकाच ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग ही प्रॉडक्ट केल्या जाते. आपल्याला माहित आहे जापनीज लोक क्वालिटी आणि ड्युरेबिलिटी मध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज करत नाही. केंगन वॉटरच्या मशीन मध्ये 7 प्लेट आहेत टायटॅनियमच्या प्लॅटिनम मध्ये डिप केलेल्या. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस होते. आपण 80 ते 150 TDS चं पाणी आपल्या मशीनला देतो. तर अशा प्रकारच्या एका मशीनच्या पाण्याबद्दल आज आपण प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी बघणार आहोत. त्याच्यापूर्वी मी तुम्हाला काही गोष्टी दाखवू इच्छितो. तर सर्वात आधी मित्रांनो मी तुम्हाला दाखवत आहे, हे डॉक्टर आहेत हिरोमी शिनिया. हे एक जापनीज डॉक्टर आहेत, वर्ल्ड नोन डॉक्टर आहेत आणि 37 इयरचा यांचा एक्सपिरियन्स आहे केंगन वॉटर सोबत. हे आपल्या पेशंटला ट्रीटमेंट सोबत फ्री मध्ये केंगन वॉटर देतात आणि यांनी प्रिव्हेंशन वर खूप सारे बुक्स आपल्यासाठी लिहिलेले आहेत. पहिलं बुक आहे एन्झाईम फॅक्टर्स, द एन्झाईम फॅक्टर. 20 लाख कॉपी जगात त्याच्या विकल्या गेलेल्या आहेत आणि ह्या बुक मध्ये डॉक्टर शिनियांनी लिहिलेलं आहे, ड्रिंकिंग केंगन वॉटर कॅन हेल्प क्युअर ओबेसिटी. मी तुमच्या सोबत एक मेसेंजर आहे, मेसेज नाही. मी डॉक्टर हिरोमी शिनिया काय बोलले हे तुम्हाला सांगत आहे. दुसरं बुक आहे मायक्रो फॅक्टर्स. याच्यामध्ये पण त्यांनी दिलेलं आहे द पॉवर ऑफ केंगन वॉटर. आणि तिसरं बुक आहे मित्रांनो रिजिन्युएशन एन्झाइम्स आणि याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे हाऊ ड्रिंकिंग केंगन वॉटर सपोर्ट्स युअर हेल्थ अँड एनर्जी. आणि त्याचं उत्तर त्यांनी यामध्ये दिलं. एक चॅप्टर 18 नंबरचा आहे केंगन वॉटर. तर दुसरं बुक आहे मित्रांनो माझ्याकडे किलिंग कॅन्सर नॉट पीपल. कॅन्सर न मारा लोकांना नाही. रॉबर्ट जी राईट याचे ऑथर आहेत. आणि हे व्यक्ती कोण आहेत मी तुम्हाला दाखवू इच्छितो. डायरेक्टर अमेरिकन अँटी कॅन्सर इन्स्टिट्यूट. आणि यांनी बघा काय लिहिलेलं आहे, दिस इज युअर कॅन्सर बायबल. अमेझॉन वर सुद्धा हे बुक अवेलेबल असतं. याला कॅन्सर गाईड पण म्हणतात. या बुक मध्ये यांनी कॅन्सरच्या पेशंटच्या डाएट बद्दल लिहिलेलं आहे.
फोर्थ चॅप्टर आहे या ठिकाणी द कॅन्सर डाएट, ऑक्सिजन रिच अँड अल्कलाइन. फिफ्थ चॅप्टर आहे सप्लिमेंट्स प्रॉपर मिळाला पाहिजे. हे डाएटचा दुसरा पार्ट आहे कॅन्सर पेशंटचा. आणि तिसरा आहे चॅप्टर 6 स्टेप 3 ऑफ द कॅन्सर डाएट, रिस्ट्रक्चर्ड आयोनाइज्ड वॉटर कुड सेव्ह युअर लाईफ. रॉबर्ट जी राईटनी 6 चॅप्टर मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे रिस्ट्रक्चर्ड आयोनाइज्ड वॉटर कुड सेव्ह युअर लाईफ. केंगन वॉटर एक रिस्ट्रक्चर्ड आयोनाइज्ड वॉटर आहे. एवढ्यावरच हे थांबले नाहीत मित्रांनो, तर ह्याच बुक मध्ये ह्यांनी आपली मशीन रिकमेंड केलेली आहे आणि ही माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. यामध्ये 3rd नंबरचा पॅराग्राफ जर तुम्ही बघाल तर इथं दिलेला आहे इफ आय वेअर लुकिंग फॉर अन इलेक्ट्रोलिसिस युनिट टुडे आय वुड चूज द SD501 मेड बाय द एनर्जी कंपनी. हे म्हणतात मला जर तुम्ही विचारत असाल की कुठलं वॉटर आयनायझर घ्यायला पाहिजे तर ते सांगतात एनर्जी कंपनीचं SD501 वॉटर आयनायझर घ्या. पुढे हे लिहितात हे एक्सपेन्सिव्ह आहे, $4000 याची प्राइस आहे, बट वर्थ एव्हरी पेनी अँड सिम्पली द रोल्स रॉयस ऑफ वॉटर आयनायझर. हे महाग आहे पण प्रत्येक पैशाचा मोबदला देणारी वस्तू आहे आणि जगात मिळणाऱ्या सगळ्या वॉटर आयनायझर मध्ये ही मशीन रोल्स रॉयस आहे. आणि लास्ट इथं लिहिलं यांनी की ही मशीन 30 वर्षापासून जगात अनक्वेश्चन लीडर आहे पहिल्या युनिट पासून. शेवटच्या पेजवर यांनी लिहिलं आय हॅव नो फायनान्शियल इंटरेस्ट इन द एनर्जी कंपनी नॉर डू आय रिसीव्ह एनी रिम्युनरेशन फॉर माय रिकमेंडेशन. मी एकही रुपया कुठून घेत नाही रिकमेंडेशन करिता. तर मित्रांनो आपण आता प्रॅक्टिकल बघणार आहे. तर ह्यामध्ये आपण 4 प्रकारच्या प्रॉपर्टी बद्दल बोलणार आहेत. पहिली प्रॉपर्टी आहे अँटीऑक्सिडंट, दुसरी प्रॉपर्टी आहे अल्कलायझेशन, तिसरी आहे मायक्रोक्लस्टर आणि चौथी आहे हायड्रोजन इनरिच ड्रिंकिंग वॉटर. याच्यामध्ये हायड्रोजन गॅस असतो, गॅसचे बबल्स असतात आणि हायड्रोजन हा सर्वात छोटा मॉलिक्यूल आहे जो आपल्या बॉडीला हायड्रेट करतो. तर आपण प्रॅक्टिकल कडे आता जाणार आहोत. सगळ्यात आधी आपण बघणार आहोत अँटीऑक्सिडंट. आज अँटीऑक्सिडंट आपल्याला कुठून मिळतात? ग्रीन टी, व्हिटॅमिन सी, कोड लिव्हर ऑइल, फ्रेश फ्रूट अँड व्हेजिटेबल. याच्यापैकी काय आपण घेतो आपल्या जीवनशैलीमध्ये? मी तर अँटीऑक्सिडंट फ्रेश फ्रूट आणि व्हेजिटेबल मध्ये मिळतात जे आज आपल्याला लवकर मिळत नाहीत खायला. एक ऍपल जर आपण कापलं तर अर्ध्या तासामध्ये ते शिळ होते, खराब होऊन जाते आणि आपण ते खात नाही. त्याला म्हणतात एजिंग प्रोसेस, त्याला म्हणतात ऑक्सिडेशन. आणि अँटीऑक्सिडंट काय करते तर अँटी एजिंग काम करते. तर ऍपल खराब झालं तर आपल्याला डोळ्याने दिसते, पण आपलं पाणी जर ऑक्सिडेशन असेल, आपलं पाणी जर शिळ झालं असेल तर ते आपल्याला डोळ्यांनी कळत नाही. खिचडी जर खराब झाली तर स्मेलनी, टेस्टनी आणि डोळ्यांनी आपल्याला कळते, पण पाणी जर खराब झालं म्हणजे शिळ झालं तर स्मेलनी, टेस्टनी, डोळ्यांनी कळणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला एक टेस्ट करायची आहे, त्याला ORP टेस्ट म्हणतात. ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल. ऑक्सिडेशनला रिड्यूस करण्याचं काय पोटेन्शियल आहे ते आपल्याला एका मीटरद्वारे कळणार आहे. आणि हे मीटर माझ्याकडे आहे, त्याला ORP मीटर म्हणतात. आणि या ORP मीटर मध्ये काही आकडे येतील प्लस मायनस मध्ये. ORP हा नेहमी मायनस प्लस मध्ये मिली व्होल्ट मध्ये मोजला जातो. +1 सुद्धा आपल्यासाठी चांगला नाही आणि -1 जरी असेल तरी आपल्यासाठी हेल्दी राहू शकतो. तर आता आपल्याकडे काही वस्तू आहेत ज्याचं प्रॅक्टिकल ORP आपण चेक करणार आहोत. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कुठलं पाणी आपल्या फॅमिलीला आरोग्य देऊ शकते. तर सर्वात आधी माझ्याकडे एक कोल्ड ड्रिंक्स आहे जे मी एका ग्लास मध्ये काढणार आहे आपला ORP मोजण्यासाठी. तर सर्वात आधी बघा मी कोल्ड ड्रिंक्स काढत आहे एका ग्लास मध्ये. हे कोल्ड ड्रिंक्स काढलं मी. दुसऱ्या ग्लास मध्ये काढत आहे मी बॉटल वॉटर. आणि तिसऱ्या ग्लास मध्ये काढत आहे मी टॅप वॉटर, नळाचं पाणी. आणि चौथ्या ग्लास मध्ये काढत आहे मी वर्ल्ड हेल्दीएस्ट वॉटर, केनियन वॉटर. तर मित्रांनो 4 प्रकारचं पाणी आपण ज्याला म्हणू मी या ठिकाणी काढलेलं आहे आणि याचा ORP आपण चेक करणार आहोत.
ORP चेक करणार आहोत आपण एका मीटरच्या माध्यमातून. मी या मीटरला ऑन केलेलं आहे आणि तुम्हाला काही आकडे दिसत आहे त्याच्यामध्ये आणि हे आकडे 315च्या पुढे आहे. तर हा वातावरणाचा ORP आहे. वातावरणामधलं हे ऑक्सिडेशन आहे, 320च्या पुढे गेलेला आहे. आता मी कोल्ड ड्रिंक्स मध्ये ORP मीटरचा प्रोब टाकतो आणि आपल्याला कळेल याचा ORP किती आहे. तर बापरे, तुमच्या लक्षात आलं 520च्या पुढे ORP आहे कोल्ड ड्रिंकचा. हे रिप्रेझेंट करत आहे सर्व कोल्ड ड्रिंक्सला. कुठलंही कोल्ड ड्रिंकचा तुम्ही ORP मोजाल या मीटरनी तर तुम्हाला तो 400, 450, 500 ORP मिळेल. प्लसचं निशाण मीटरवर दिसणार नाही, मायनसचं निशाण दिसेल. दुसरं आहे बॉटल वॉटरचा ORP मी तुम्हाला दाखवत आहे तुमच्या समोर. तर हा ORP कोल्ड ड्रिंक्स पेक्षा थोडा कमी आहे, परंतु तरी बघा 440 ORP बॉटल वॉटरचा आपल्याला मिळत आहे. आणि तिसरं आहे आपल्याकडे नळाचं पाणी. नळाच्या पाण्याचा ORP तुम्हाला दाखवत आहे मी या ठिकाणी. हा त्याच्याही पेक्षा थोडा कमी आहे. तर आपण चेक करत आहोत नळाच्या पाण्याचा ORP आणि तो तुम्हाला दिसत आहे 360 पर्यंत आलेला आहे. आता आपण टाकतोय केंगन वॉटर मध्ये. तर केंगन वॉटरचा ORP तुमच्या लक्षात आलं असेल तर डायरेक्ट -780च्या पुढे ORP आहे मित्रांनो. आणि मी तुम्हाला सांगतो ज्या व्यक्तीनं -700 प्लस ORP चं महत्व समजून घेतलं ती व्यक्ती आताच्या आता ही मशीन परचेस करू शकतो. एका प्रॉपर्टीसाठी आपण ही मशीन घेऊ शकतो, बाकीच्या प्रॉपर्टी बोनस असं मला वाटते. कारण एवढ्या अँटीऑक्सिडंटचा सोर्स केंगन वॉटर सोडून कुठेही मला दिसला नाही. -780च्या पुढे ORP म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट केंगन वॉटर मध्ये आहे. आपल्या मशीननी पाण्यामध्ये काही टाकलं नाही, आपल्या मशीननी पाण्यातलं काही काढलं नाही. आपली मशीन पाण्याच्या मॉलिक्यूलला फक्त रिस्ट्रक्चर करते. तर मित्रांनो आता मी नळाच्या पाण्यामध्ये ORP मीटर टाकत आहे. तर तुम्हाला बघा याच्यामध्ये प्लस मध्ये आकडे वाढताना दिसत असतील. मायनसचं निशाण निघून गेलं आणि प्लस मध्ये आकडे वाढत आहेत. आणि मी जर कोल्ड ड्रिंक्स मध्ये टाकलं तर परत तुम्हाला दिसेल ORP याचा 500च्या आसपास गेला आहे. 490 ORP दिसत आहे प्लस. आणि परत एकदा केंगन वॉटर मध्ये टाकतो तर तुमच्या लक्षात येईल की अजून -ORP या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. -700च्या पुढे ORP आपण बघत आहोत. आणि मित्रांनो अँटीऑक्सिडंट एक प्रॉपर्टी पाहिली आपण केंगन वॉटर मधली. आज मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ब्लूबेरीला सर्वात जास्त अँटीऑक्सिडंट रिच फ्रूट म्हणतात आणि 1 किलो ब्लूबेरी इक्वलंट 1 ग्लास केंगन वॉटर एवढे अँटीऑक्सिडंट आपल्या पाण्यात आहेत. 16 कप ग्रीन टी इक्वलंट 1 ग्लास केंगन वॉटर, 5 किलो ब्रोकोली इक्वलंट 1 ग्लास केंगन वॉटर. तुम्ही जर बघाल तर आपल्या रक्तामध्ये 83% पाणी आहे, लिव्हर मध्ये 86% पाणी आहे, किडनी मध्ये 83% पाणी आहे, ब्रेन मध्ये 74.5% पाणी आहे, हार्ट मध्ये 79% पाणी आहे, लंग्स मध्ये 80% पाणी आहे, डोळ्यांमध्ये 95% पाणी आहे. हे बुक आहे हीलिंग इज व्होल्टेज जेरी टॅनंटनी लिहिलेलं आणि ह्या बुक मध्ये अँटीऑक्सिडंटचं महत्त्व पूर्ण दिलेलं आहे. ज्याला इलेक्ट्रॉन्स म्हणतात, जे आपले फ्री रेडिकल्स दूर करतात, आपली इम्युन सिस्टीम वाढवतात आणि आपल्याला एनर्जी देतात. तर सेकंड प्रॉपर्टी आहे आपल्या पाण्याची अल्कलॅनिटी. अल्कलॅनिटी काय आहे? आपण शाळेमध्ये शिकलो की जर अल्कलाइन pH असेल तर निळ्या कलरचा लिटमस पेपर होतो आणि ऍसिडिक असेल तर लाल होतो. तर डॉक्टर ऑटो वर्बर यांनी 1923 ला डिस्कव्हर केलं रूट कॉज ऑफ कॅन्सर आणि त्यांना 1931 ला नोबेल प्राइज मिळालं. आणि त्यांचं म्हणणं आहे कॅन्सरस टिश्यू आर ऍसिडिक अँड हेल्दी टिश्यू आर अल्कलाइन. 80% पेक्षा जास्त आजार ऍसिडिक बॉडीत राहतात आणि अल्कलाइन बॉडी ही डिजीज फ्री राहते. No disease including cancer can exist in an alkaline environment. डॉक्टर ऑटो वर्बर्गने आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपलं पाणी अल्कलाइन आहे की ऍसिडिक आहे कसं आपल्याला कळेल? आणि त्याच्यासाठी एक दुसरी टेस्ट मी तुमच्या समोर करणार आहे. हे माझ्याकडे युनिव्हर्सल इंडिकेटर आहे, pH चेक करायचं एक लिक्विड आहे जे मी या पाण्यामध्ये टाकेल आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कलर पाहायला मिळतील जेवढा त्याचा pH असेल. तर सर्वात आधी मी टाकतो कोल्ड ड्रिंक्स मध्ये. सेकंड आहे बॉटल वॉटर. थर्ड आहे टॅप वॉटर नळाचं पाणी आणि चौथं आहे केंगन वॉटर. तर 4 प्रकारचं pH आपल्याला या ठिकाणी दिसत आहे.
सर्वात आधी तुम्ही कोल्ड ड्रिंक्स बघा, तर याचा पीएच आहे 2.5 ते 3, म्हणजे स्ट्रॉंग ऍसिडिक आहे कुठलंही कोल्ड ड्रिंक्स. दुसरा आहे बॉटल वॉटर, ज्याचा पीएच तुम्हाला दिसत आहे 5.5 च्या दरम्यान, 6 च्या आतमध्ये, म्हणजे ऍसिडिक वॉटर आहे. आणि तिसरं पाणी नळाचं, ज्याचा पीएच 7 आपल्याला दिसत आहे, न्यूट्रल. आणि चौथं केनियन वॉटर आहे, ज्याचा पीएच 9.5 मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर हे चारही प्रकारचे पीएच आपल्या समोर आहे. आपण जेव्हा बाहेर साधारण कुठलेही नॉर्मल पाणी पितो आणि घरी आल्यावर जेव्हा आपण केनियन वॉटर पितो, तर काय होऊ शकते आपल्या सोबत, याचं एक प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन मी तुम्हाला दाखवत आहे. आता याचा 7 पीएच आहे, पण जेव्हा मी याच्यामध्ये केनियन वॉटर टाकेल तर तुमच्या लक्षात येईल की याचा पीएच अल्कलाइन झाला. आणि सोबतच बॉटल वॉटर आहे, याच्यामध्ये सुद्धा मी केनियन वॉटर टाकतो तर दिसेल तुम्हाला याचा पीएच अल्कलाइन झाला. तिसरं कोल्ड ड्रिंक्स आहे, त्याच्यामध्ये मी केनियन वॉटर टाकतो, तुम्हाला दिसेल पीएच मध्ये काय फरक पडला. तर एवढं पाणी टाकून केनियन वॉटर काहीही फरक पडलेला नाही, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि जेव्हा आता मी कोल्ड ड्रिंक्स त्याच्यामध्ये थोडं थोडं टाकेल, ज्याच्यामध्ये केनियन वॉटर इन्क्लुडेड आहे, याच्या पीएच वर फरक पडला नाही, पण हे जेव्हा मी थोडं थोडं याच्यात टाकतो तर काय फरक पडते तुम्ही बघा. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की कोल्ड ड्रिंक्सनी सगळ्यांना आपल्यासारखं बनवून टाकलं. आणि तर मित्रांनो, आता आपण तिसरी प्रॉपर्टी बघणार आहे केनियन वॉटरची, आणि ती प्रॉपर्टी आहे मायक्रोक्लस्टर. पीटर ऍग्रे यांना नोबेल प्राइज मिळालेला 2003 मध्ये, आणि त्यांनी आपल्या प्लंबिंग सिस्टीमचा स्टडी केला. आणि त्यांनी सांगितलं की जी ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम, वाहतूक यंत्रणा आहे, आपल्या शरीराची पाणी सांभाळते. आणि प्रश्न आहे कोणतं पाणी? काय नॉर्मल पाणी ती यंत्रणा प्रॉपर सांभाळते? तर त्याचं उत्तर आहे नाही, कारण ते पाणी जाड आहे. पाण्याचा मॉलिक्यूलचा गठ्ठा असतो मित्रांनो. नॉर्मल पाणी 15 ते 20 च्या गठ्ठ्यात असते, केनियन वॉटर 5 ते 6 च्या गठ्ठ्यात असते. आणि म्हणून या पाण्याला मायक्रोक्लस्टर म्हणजे सूक्ष्म पाणी म्हणतात. पाणी जेव्हा गरम करतो तेव्हा सूक्ष्म होते, थंड केलं की जाड होते. आज नळाचं पाणी आणि केनियन वॉटरचं एक तिसरं डेमॉन्स्ट्रेशन मी प्रॅक्टिकल तुमच्या पुढे दाखवणार आहे. आणि तेव्हा तुम्हाला कळेल कोणतं पाणी जाड आहे आणि कोणतं पाणी पातळ आहे किंवा सूक्ष्म आहे, पचायला सोपं आहे. तर त्याच्यासाठी मी एक डेमॉन्स्ट्रेशन करणार आहे, आणि ते डेमॉन्स्ट्रेशन आहे ग्रीन टी चा एक प्रॅक्टिकल मी दाखवणार आहे. आणि आता मी तुमच्या समोर ग्रीन टी बनवणार आहे. ग्रीन टी बनवायला काय लागेल? एक टी बॅग, ग्लास आणि पाणी. नॉर्मल पाण्याने मी ग्रीन टी बनवून दाखवतो, तुम्हाला काय वाटते ग्रीन टी बनेल? तर त्याचं उत्तर आहे नाही, कारण पाणी गरम लागेल. थंड्या पाण्यात ग्रीन टी बनणार नाही. आणि आता मी दुसऱ्या ग्लास मध्ये ही टी बॅग टाकत आहे, आणि याच्यामध्ये मी केनियन वॉटर टाकत आहे. आणि बघा काय झालं, ग्रीन टी बनली. कारण केनियन वॉटर हे सूक्ष्म आहे, मायक्रोक्लस्टर आहे, आणि त्याच्यामुळे केनियन वॉटरने काय केलं तर ते ग्रीन टी मध्ये पेनिट्रेट झालं. आता तुमच्या मनात शंका आली असेल की ही टी बॅग ओली झाली होती म्हणून असं झालं असेल, तर तुमची शंका मी दूर करतो आणि परत एकदा ह्या ग्लास मध्ये साधं पाणी टाकतो. तर तुमच्या लक्षात येईल की परत ग्रीन टी नाही बनली, कारण हे पाणी जाड आहे, 15 ते 20 चा मॉलिक्यूलचा गठ्ठा आहे. आणि परत एकदा याच्यामध्ये मी टी बॅग टाकली आणि केनियन वॉटर टाकतो, तर तुमच्या लक्षात येईल बघा, परत ग्रीन टी तयार झाली, कारण हे पाणी मायक्रोक्लस्टर आहे. तर मित्रांनो, डेमॉन्स्ट्रेशन वरून तुमच्या लक्षात आलं असेल की नॉर्मल पाणी हे जाड आहे, 15 ते 20 चा मॉलिक्यूलचा गठ्ठा, आणि केनियन वॉटर हे सूक्ष्म आहे, 5 ते 6 च्या मॉलिक्यूलच्या गठ्ठ्यामध्ये. तुम्हाला मी अजून एक डेमॉन्स्ट्रेशन दाखवत आहे एका नेक्स्ट लेवलला, ज्याच्यामुळे तुम्ही खूप क्लिअर होऊन जाल की केनियन वॉटर आपण का प्यायला पाहिजे, आपली फॅमिली कशी आणि हेल्दी राहू शकते. दोन्ही ग्लास मध्ये मी ग्रीन टी काढत आहे मित्रांनो, सारख्या प्रमाणामध्ये. बघा, दोन्ही ग्लास मध्ये मी ग्रीन टी काढली सारख्या प्रमाणामध्ये उदाहरणासाठी. आणि
एका ग्लास मध्ये मी नॉर्मल पाणी टाकत आहे तुमच्या समोर आणि एका ग्लास मध्ये टाकत आहे कॅन्गन वॉटर. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की साध्या पाण्याने ग्रीन टीला किती ऍब्सॉर्ब केलं आणि कॅन्गन वॉटरने किती केलं. तुम्ही कधी विचार केला होता का की फक्त पाणी बदलल्याने एवढ्या गोष्टी घडू शकतात? आणि प्रॅक्टिकल तुम्ही बघत आहात की नॉर्मल पाण्यापेक्षा कॅन्गन वॉटर किती सूक्ष्म आहे आणि हे बॉडीला कशा प्रकारे हायड्रेट करत असेल. तर मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी 3 गोष्टी क्लिअर करू इच्छितो. आपली पहिली प्रॉपर्टी आहे अँटीऑक्सिडंट, जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसला दूर करण्याला मदत करते. आणि दुसरी प्रॉपर्टी आहे अल्कलॅनिटी, जे ऍसिडिक स्ट्रेस दूर करायला मदत करते. आणि तिसरी प्रॉपर्टी आहे मायक्रोक्लस्टर, जे बॉडीला हायड्रेट करते, ते डिहायड्रेटिव्ह स्ट्रेस दूर करायला मदत करते. अजून एक प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन मी तुमच्या समोर करत आहे मायक्रोक्लस्टर प्रॉपर्टी दाखवण्यासाठी. हे 2 ग्लास मध्ये मी थोडी थोडी हळद टाकत आहे, जे आपल्या स्वयंपाकघरातला एक महत्त्वाचा पार्ट आहे. आणि तुम्हाला माहित आहे हळद कोणत्या रंगाची असते? तर हळद ही पिवळ्या रंगाची असते. याच्यामध्ये मी साधं पाणी टाकत आहे, बघा पिवळा कलर आला. आणि या ठिकाणी हळदीमध्ये मी कॅन्गन वॉटर टाकत आहे. आणि 2 मिनिटं आपण याला सोडून देणार आहे. शेवटी मी तुमच्याशी बोलणार आहे की ह्या मशीन मधून वेगवेगळ्या प्रकारचं पाणी मिळते. त्याच्यापैकी एक पाणी जे भाजीपाल्यामधलं पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड काढायला मदत करते, ते ऑइल बेस असतात, झाडांना चांगले चिपकले पाहिजे म्हणून. 2 ग्लास मध्ये मी तेल काढत आहे. हे तिळाचं तेल आहे. आणि एका याच्यामध्ये मी साधं पाणी टाकत आहे नळाचं. तर तुमच्या लक्षात येईल तेलामध्ये पाणी मिक्स होईल का? तर तेल वर येईल, हे आपल्याला माहित आहे. आणि दुसऱ्या ग्लास मध्ये माझ्याकडे 11.5 pH चं पाणी आहे. हे पिण्यासाठी नाही आहे. ह्या पाण्यात आपण आपल्या घरचा भाजीपाला 10 मिनिटं जर बुडवून ठेवला तर तुमच्या लक्षात येईल की काहीतरी डिफरन्स साध्या पाण्यापेक्षा तुम्हाला दिसेल. आणि ते प्रॅक्टिकल मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. या तेलामध्ये मी हे पाणी टाकत आहे. वाव, काय झालं मित्रांनो? तेल कुठे आहे? तर आमच्या कॅन्गन वॉटरने 11.5 pH च्या पाण्याने तेलाला पूर्ण तोडून टाकलेलं आहे. याला इमल्सिफिकेशन म्हणतात आणि या पाण्याला इमल्सिफायर म्हणतात. हे पाणी जर तेलाला तोडू शकते तर हे ऑइल बेस्ड गोष्टींना काढू शकते. हे प्रॅक्टिकल द्वारे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. हे दोनही प्रकारचे पाणी तुमच्या समोर आहेत. याच्यामध्ये तुम्हाला तेल पूर्ण थांबलेलं दिसत आहे आणि याच्यामध्ये तेल कुठं आहे कळत नाहीये. आणि शेवटी तुम्हाला दाखवत आहे हळद. तुम्ही बघाल तर याच्यामध्ये खूप फिक्का फिक्का पातळ पिवळा कलर दिसत आहे आणि हळद खाली थांबलेली आहे. पण याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर पूर्ण पाणी हळदीमध्ये मिक्स झालेलं आहे आणि ही हळद लाल झालेली आहे. मग आता हळद पिवळी आहे का लाल आहे? तर हळद ही लाल असते आतमध्ये. आयुर्वेदामध्ये हळदीला रक्तवर्णिका म्हटलेलं आहे आणि हळदीचा जो एक्स्ट्रॅक्ट आहे कुरकुमीन, हळद तुम्ही कापून बघाल तर ती लाल आहे. रिटर्न टू ओरिजिन जे मी सांगितलं कॅन्गनचा अर्थ तो हा आहे, हळदीच्या मूळ स्वरूपाकडे आपलं पाणी घेऊन गेलेलं आहे. तर मला तुम्हाला शेवटी सांगावंसं वाटते की आरोग्याला प्राथमिकता बनवा, आजार प्राथमिकता बनण्यापूर्वी. कारण आपलं पूर्ण जीवन हे प्रायोरिटीनुसार प्राथमिकतेनुसार चालत असते आणि प्रायोरिटी जेव्हा सेट होते तेव्हा कुठलीही गोष्ट आपण करतो. तर मी तुम्हाला शुभेच्छा देतो एक नवीन लाईफस्टाईल जगण्यासाठी. कॅन्गन वॉटर जे आपल्याला आरोग्य देते. चेंज युअर वॉटर, चेंज युअर लाईफ. धन्यवाद मित्रांनो, डेमॉन्स्ट्रेशन बघितल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच.